मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सावर्डे येथील चौफुलीवर भरधाव वाहनाने दिली दुचाकीला धडक. उपचारासाठी नेत असताना जखमी व्यक्तीचा मृत्यू. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यात सावर्डे येथील चौफुलीवर रविवारी सकाळी भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा धुळे येथे रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाहुजा रेलजी पावरा, वय 50, राहणार कोडीद, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पाहुजा पावरा हा रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास MH18 AU 0904 क्रमांकाच्या दुचाकीवरून सावर्डे गावातून उंटावद मार्गे शिरपूरकडे येत होता. त्यावेळी सावर्डे गावाच्या महामार्ग चौफुलीवर इंदूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या RJ 09 GD 8015 क्रमांकाच्या अशोक लेलँड कंपनीच्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील पाहुजा पावरा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तात्काळ महामार्ग ॲम्ब्युलन्सच्या मदतीने त्यास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टर शीतल शिंदे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. मात्र धुळे येथे उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी धुळे शहर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.